सासरच्या अंगणाची हाक येते. अच्छा, कोण माझ्या लाडकीला दूर नेते. माझी या स्वप्नात येतो एक राजा, एकदा भेटेल राणीस तू माझ्या. घेऊन जाईल मला तो दूरच्या देशी. ना ना, तो इथे नांदेल वेडे आमच्या पाशी. ओ हट्टले की पुरा करणार आहे. तू मला सोडून कशी जाशील बाई. माझ्या मनाला जे हवे तेच होणे आहे. जावई विकत घेणे आहे. आहे जावई विकत घेणे आहे. जावई विकत घेणे आहे. हे बघ प्रांजल, मला ना तुला काहीतरी सांगायचं. म्हणजे मी तुझ्यावर चिडलोय किंवा रागावलोय असं अजिबात समजू नकोस. तुझे बाबा तुझ्याशी बोलतायत असं समज. ओके? काय ना प्रांजल, तुझ्या हातून ना एक चूक झाली. मला तेवढीच तुला सांगायची. कारण कसं आहे की जर का मी तुला तुझी चूक सांगितलीच नाही, तुला ती कळलीच नाही, तर मग तू ती सुधारवणार कशी ना? हो बाबा. आता बघ कसं आहे की तुझं घर, तिथली लाईफस्टाईल एक वेगळी आहे पूर्णपणे. हा, आता हे आपलं घर, तिथली लाईफस्टाईल खूप वेगळी आहे. हो की नाही? आमच्या इथे काय होतं ना प्रांजल, की असा तो महिन्याभराचा एक हिशोब ताळमेळ असतो की नाही, तो बसवता बसवताना आमच्या तोंडचं पाणी पळून जातं. म्हणजे आम्ही ना अगदी छोट्या छोट्या गोष्टींचं सुद्धा बजेट ठरवत असतो. म्हणजे साधं हॉटेलात जायचं असलं ना तरी महिनाभर आधी आम्ही सगळे मिळून प्लॅनिंग करतो त्या गोष्टीचं. हा फरक आहे तुझ्या घरात आणि ह्या आता आपल्या घरात. बघ म्हणजे कसं असतं की समुद्र असतो, त्यातनं एक बादली पाणी काढून टाकलं तर काहीच फरक पडत नाही ना. पण आपल्या इथे एक एक चमचा पाणी सुद्धा खूप महत्वाचं असतं प्रांजल. मी काय सांगायचा प्रयत्न करतोय हे कळतंय ना तुला? हो बाबा, कळतंय मला सगळं. ऍक्च्युली जायच्या आधी मीच तुम्हाला विचारायला हवं होतं की सगळं कुठून आणायचं. हा, नाही म्हणजे हे बघ, सगळा दोष तुझा आहे असं मी नाही म्हणते. आमची चूक आहे. म्हणजे आम्ही तुला आधी सांगायला हवं होतं ना की कुठे जायचंय खरेदीला प्रांजल. हो की नाही? आता तू हे जे काही सामान आणलंयस, काय आणलंयस तू ते? ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक. हा, करेक्ट. तर तुला सवय आहे लहानपणापासून हे असंच सामान बघायची, तेच खायची. त्यामुळे आता हेच सामान आपण इकडे घेऊन जाऊ असं तुला वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण त्याआधी जर का तू आम्हाला विचारलं असतंस ना तर बरं झालं असतं ना. म्हणजे बाबा हे सगळं आपल्या घराला परवडण्यासारखं आहे की नाही. आणि काय ना प्रांजल, म्हणजे तुला जी सवय आहे ना ती सवयच आम्हाला नाही आहे ग. बाबा, मी खरंच सांगते, परत माझ्या हातून ही अशी चूक नाही होणार. माहितीच आहे मला. एकदा तुझ्या लक्षात आलं ना की तू पुन्हा कधीही ती चूक करणार नाहीस. आणि म्हणूनच तर तुला समजावून सांगावं असं वाटलं मला. काय ना प्रांजल, आता ह्या आपल्या घरात ऍडजस्ट व्हायला, इथल्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला तुला थोडा वेळ लागणार, मान्य आहे मला. पण ते जितक्या लवकर तुला समजेल ना तेवढं या आपल्या घरासाठी खूप फायद्याचं आहे. त्यामुळे यापुढे तू जे काही करशील ना त्यापूर्वी थोडा विचार करत जा. ओके?
हो बाबा, मी नक्की प्रयत्न करेन. बस झालं, एवढंच तर सांगायचं होतं मला. प्रांजल, जा बाळा, आता फ्रेश हो. मी पण स्वयंपाकाचं बघते. अरे राया, कसं वाटतंय आता? आतापर्यंत बरं वाटत नव्हतं, पण बाबांचं आणि प्रांजलचं बोलणं ऐकून मस्त वाटतंय. अहो, खिचडी आणि सुकी भाजी चालेल ना? बघूया ना ऑर्गॅनिक जेवण कसं लागतं ते. हो सुनबाई, मस्करी करतोय मी. ऑर्गॅनिक म्हणजे? तू आता काही विचारू नकोस, तुला नंतर कळेल सगळं. प्रांजल जा, फ्रेश हो तू. कालिंदी, चल आपण जेवणाची तयारी हो, हो. करूया. चल. प्रांजल, तू पण फ्रेश हो जा. हो. जा. ओ चिरंजीव, थांबा. या 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 या. तब्येत बरी आहे ना आता? हो ठीक आहे. मग काय खोलीत काय सारखं आतमध्ये? बाहेर थांबा की जरा. अरे हो, हे जे काय आहे ना ते अजून तुम्ही बघितलेलंच नाहीये. काय? काय आहे? तुमच्या सासूबाईंनी ना तुम्ही सतत आजारी राहावं याची केलेली सोय आहे ती. म्हणजे? म्हणजे तुमच्या सासूबाईंनी तुमच्यासाठी गिफ्ट म्हणून एसी पाठवला. एसी. अरे वा, बरंच झालं की. बरंच झालं का? म्हणजे ऋताबाईनी म्हणत होती की प्रांजलला उकाड्यामुळे 2 दिवस झोप नाही लागली. 2 दिवस झाले ना लग्नाला फक्त. लगेच बायकोला शांत झोप कशी लागेल याची चिंता करताय. इथे बापाला काय होतंय याची काहीच पडलेली नाहीये. नाही बाबा, तसं नाहीये, पण प्रांजलला एसीची सवय ना. अरे गधड्या, त्या एसी मुळे तुला ताप येतो याचं काय? अहो बाबा, तो एसी फुल होता त्यामुळे मला ताप भरला. हळूहळू मला पण सवय होईल. कठीण आहे, कठीण आहे. सगळे ना एका माळेचे मणी आहेत. बाबा मी काय मला म्हणतो, काही ऐकायचं नाहीये. हे ना एक दिवस तुम्ही असं वागून वागून माझं बीपी वाढवणार आहात. हार्ट अटॅक आणणार मला एक दिवस. अहो बाबा, हा मम्मा. बोल ग. काय ग, काय झालं? कुठे काय? काहीच नाही. तू आत्ता कसा काय फोन केलास? अगं नाही, कसं आवाज बदलल्यासारखा का वाटतोय तुझा? नेहमी सारखाच आहे ना. हे बघ, मी तुझी आई आहे. तुझ्या आवाजात जरा जरी बदल झाला ना तर लगेच कळतो मला. सांग बघू बाळा, काय झालं? अगं मम्मा, काहीच झालं नाहीये. घे बघू माझी शपथ. मम्मा प्लीज, आता शपथ वगैरे नको देऊस प्लीज. म्हणजे नक्कीच काहीतरी झालंय. काही नाही प्रांजल, तुला मला सांगितलंच पाहिजे. काय झालं? काही नाही अगं, महिन्याभराचं सामान आणायला गेले होते आज. बाई 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 बाई, या चिटणविसांनी लगेच तुला कामाला लावलं की काय? नाही अगं, तसं नाही. ते मला नकोच म्हणत होते, मीच गेले. ऍक्च्युली मी जरा जास्तच पैसे खर्च करून आले. ईश्या, अगं पैसे जास्त खर्च झाले म्हणून रागवलं की काय तुला कोणी? अगो पण आता तुमची एवढी मोठी फॅमिली म्हणल्यावर खर्च जास्त होणारच. आणि काय ग, हे लोक वाणसामान वाण्याकडून भरतात की काय? शी 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 शी. खरं म्हणजे छान आपल्यासारखं मॉलमध्ये जाऊन ऑर्गॅनिक फूड भरायला हवं त्यांनी वर्षाचं. त्यांना कसलं परवडतंय? त्यांचं सगळं वर्षाचं बजेटच कोलमडायचं. अगो पण यासाठी तुला कुणी काही बोललं का? का भांडलं तुझ्याशी कोणी? प्रांजल, मला सगळं कळायला हवं. अगं मम्मा, बाई बाई बाई, अगं तुला त्या लोकांनी जेवायला बिवायला दिलं नाही की काय? म्हणजे उपाशीच की काय तू? अगं
कसं सहन करतेस प्रांजल तू? मला ना काही कळेनासच झालंय. मम्मा अगं इतके हाल होतात तुझे. रडली नाहीस ना तू? ऐक, शांतपणे ऐक आधी माझं. असं काहीही झालेलं नाहीये. इनफॅक्ट बाबांनी मला खूप व्यवस्थित समजून सांगितलं, शांतपणे, न ओरडता. तू काळजी करू नकोस. अगं आईचं काळीज आहे माझं, काळजी वाटणारच प्रांजल. रडली नाहीस ना तू? अगं नाही मम्मा, आता मी तुझी शपथ घेऊ का? मगच तुझी खात्री पटेल ना. काही नको शपथ घेऊस, पटली माझी खात्री. चल ठेवते. गुड नाईट. काय बंधुराज, कशी आहे तब्येत? बरं वाटतंय ना आता? ठीक आहे. दादा, आय एम सॉरी. का रे? म्हणजे आज आपल्या वर्कशॉप वरती मशीन इन्स्टॉल होणार होतं आणि मीच तिकडे नव्हतो. होणार होतं, झालं. झालं? हो, हम है तो क्या गम है मेरे भाई. सगळं एकदम व्यवस्थित झालंय. थँक्यू. थँक्स अलॉट दादा. एक मिनिट, बरं हा घे माईक आणि तुझ्या आभार प्रदर्शनाचं भाषण सगळ्यांना ऐकू येईल. काय दादा? अरे ऐक ना, त्या कंपनीवाल्याने एक माणूस पाठवला होता, म्हणजे चांगला ऑपरेटर आहे. दादा, आपण त्यालाच आपल्या इकडे नोकरीवर ठेवून घेतलं तर? मी पण तोच विचार करतोय, पण म्हटलं आधी तुला विचारावं. आफ्टर ऑल तू मालक आहेस ना. अच्छा, आता हा माईक तुम्ही घ्या. तुमचं भाषण सगळ्यांना ऐकू येऊ दे. अरे पण मी काय म्हणतो, हा. त्याला कामावून ठेवून घ्यायला काहीच हरकत नाही रे. म्हणजे आपला ट्रेनिंगचा वेळ वाचेल आणि लगेच ऑर्डर्स घेता येतील. एक्झॅक्टली, मस्त आयडिया. आजीला सांगून लवकरात लवकरचा मुहूर्त काढूया आणि पूजा घालूया आणि लवकरात लवकर कामाला लागूया. हो, पण बंधुराज, आपल्याला अजून एकही ऑर्डर आलेली नाहीये. येणार, नक्की येणार. एवढं सगळं चांगलं चालू असताना ऑर्डर का नाही येणार? आपण नेहमी ना पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं. अंतर खूप मोठं आहे, अंतर खूप मोठं आहे असं म्हणत आहे ना, आपण एकाच जागी बसून राहतो आणि पुढे सरकतच नाही. नेहमी आहेत ना एक एक पाऊल पुढे टाकायचं, म्हणजे मोठं वाटणारं अंतर सुद्धा कमी वाटतं. मुकुंदा, आलास तू? मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. ठीक आहे, तर मग बोलूया आज जाऊ. नाही नको, इथेच बोलूया. तुम्ही बोला इथे, मी जातो आतमध्ये. थांब राया, तू थांबलास तर बरंच होईल. आता बोल, काय बोलतेस ते? आजींनी फतवा काढलाय. आपली रूम एक दिवस रायाची आणि एक दिवस आपली. वा, क्या बात आहे. चांगलंच आहे की. आलटून पालटून वापरू, काय राया? माझी पण काय हरकत नाही. आणि तसंही मला हॉलमध्ये झोपायला जास्त आवडतं आणि रूम मध्ये कसलं गरम होतं माहिती. त्याची सोय झाली. म्हणजे प्रांजलच्या मम्माने एसी दिलाय, तो लाव आणि मस्तपैकी ताणून दे. ते शक्य नाही. का? बाबांनी सांगितलंय, ज्या दिवशी प्रांजल रूम वापरेल त्याच दिवशी एसी लावायचा. मग बरोबर आहे. बाबांच्या डोळ्यासमोर आहे ना, इलेक्ट्रिसिटीचा मीटर गरा गरा फिरत असेल. बरोबर. अरे, मी ते सिरियस विषयावर बोलते आणि तुम्ही दोघं हसताय काय? ए राया, हा विषय तुला सिरियस वाटतं? नाही, मला तरी नाही वाटत. हे ऋता, आम्हाला या विषयात काही सिरियस वाटत नाही. काय आहे? उगा टेबल टेनिसची मॅच बघतेस? बोल ना काहीतरी. किती वेळ चालू राहणार आहे टॉक 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 टॉक? अगं शांता, खूप भूक लागली. बाईसाहेबांना विचारून वाढायला गे बरं. बाईसाहेब मगाशीच बाहेर गेल्यात. बाहेर गेले? हो. मला काही बोलली नाही ती. तुला काही सांगितलं का? नाही, तसं काही बोलल्या नाहीत, पण 10-15 मिनिटं झाली त्यांना जाऊन. आणि हो, पांडूला पण बरोबर घेऊन गेल्यात. पांडूला घेऊन गेले? हो.
आत्ता कुठं गेली असेल ही? चिटणवीसांकडे तर गेली नसेल. अंजल फोन का उचलत नाहीये? घेऊन ये ग. हो झाली का ग सगळ्यांची जेवण? हो व्यवस्थित पुरलं ना सगळं? हो पुरलं. काय ग जेवण आटपून गेलेत कुठे हे सगळेजण? कबड्डीच्या मॅचेस बघायला गेलेत. ते भाऊजींच्या मंडळाने ऑर्गनाईज केलेत ना आपल्या बाजूच्या मैदानात, तिथे लगेच येतो म्हणाले जाऊ. राया पण गेलाय का ग? हो तुला विचारून दिला? नाही म्हणजे हो मी सगळेच गेलेत मग तोही गेला ना. आणि तू जाऊ दिलंस त्याला? हो का? अगं लग्न होऊन तिसऱ्याच दिवशी गेलाय बायकोला सोडून कबड्डीची मॅच बघायला. तरी मी त्याला म्हणत होते जाऊ नको. तू म्हणून काय उपयोग? जिने म्हणायला पाहिजे ते काहीच म्हणाली नाही. अगं अगं रायाने आठवण काढली वाटतं. ती आठवण काढून काय उपयोग? हो ना, तरी थांबायला हवं होतं. मुकुंद तर 8 दिवस कुठे बाहेरच गेला नाही. पाणी प्यायला जायचं तर विचारून जायचा, पाणी प्यायला जाऊ का म्हणून. तुझी तर गोष्टच वेगळी आहे ग. पण प्रांजल तुला चाललं तो तिकडे गेलेला? म्हणजे नको जाऊस असं कसं म्हणू? हा बघा आला. काय रे सामना संपला इतक्या लवकर? नाही चालू आहे ना, पण काय? पण मला झोप यायला लागली लवकर म्हणून मी आलो. अरे दिवसभर तर झोपला होता आणि आता 9:15 झोप आली का? बायकोची आठवण आली? नाही म्हणजे खरंच झोप आली म्हणून मी आलो. अरे तिचं जेवण होऊ दे, ते तर तुमच्या खाणाखुणा करण्यात तिचं जेवण अर्धवट राहील. आत येऊ का? पांडुदादा तुम्ही आत्ता इथे आणि हे सगळं काय? बाईसाहेबांनी सांगितलं हे तिकडे ठेवा म्हणून. हो पण हे काय आहे? तुम्ही तुम्ही अशा दारात का उभ्या? या ना आत या या. आम्ही आता जेवायलाच बसत होतो. या ना तुम्ही बसा आमच्या बरोबर जेवायला. नाही माझी ना भूकच गेली, काही खावंसच वाटत नाही. सगळ्या चुका निस्तरल्याशिवाय अन्नाचा कण सुद्धा माझ्या घशाखाली उतरणार नाही हो. ग मम्मा पण तू आत्ता कशी काय आलीस आणि हे काय सगळं? बाळा हे महिनाभराचं सामान आहे. अगं प्रांजल जरा थांब, त्यांना बसू तर दे. या ना तुम्ही बसा ना. नाही नाही नको. आणि काय झालं म्हणजे जेवण जात नाही म्हणालात, काही बरं वाटत नाहीये का तुम्हाला? नाही नाही तसं काही नाही. आज सामान आणण्याच्या बाबतीत प्रांजलनी जो घोळ घातला ना तो तिने मला सांगितला. आणि मला ते ऐकून कसं तरीच झालं हो. म्हणजे इतकं वाईट वाटलं ना, काय करावं तेच कळेना. मग विचार केला माझ्या मुलीमुळे तुमचं नुकसान झालंय,
तर येऊन माफी मागितली पाहिजे. हो, त्यात माफी कशाला मागायला हवी? हो की नाही हो सासूबाई? हा हो हो ना. असं कसं अहो मला माहितीये तुमचं खूप नुकसान झालंय. तुमचं महिन्याचं सगळं आर्थिक गणितच कोलमडून पडलंय. म्हणून मी आणलंय हे 10 माणसांचं महिनाभराचं रेशन आहे. हो पण कशाला? अहो प्रांजलच्या हातून चूक झाली असं वाटतंय ना तुम्हाला? मग तीच तर निस्त्रण्याचा प्रयत्न करते ना. आता नाही नका म्हणून. आम्हाला हे सगळं नकोय. प्लीज असं नका करू. अहो मला नाहीतर चैनच पडणार नाही जावई बापू. हे बघा मी गाया थांब. अगं आजी पण आणि खरं सांगू का, जे काही झालं ना याच्यात प्रांजलची चूक नाहीच आहे. जी काही चूक आहे ना ती माझी आहे. कारण तिला लहानपणापासून आमच्या स्टँडर्ड प्रमाणे शॉपिंग करायची सवय आहे. म्हणजे हे एवढेसे पैसे घे आणि शॉपिंग कर अशी कधी सवयच आम्ही लावली नाही ना तिला. त्यामुळे तुटपुंज्या पैशात कसं जुळवायचं हे माहितीच नाहीये तिला. म्हणूनच कदाचित तिच्या हातून ही चूक झाली असणार. प्लीज माफ करा हा तिला. तिला म्हणण्यापेक्षा मला माफ करा. कारण मी ही कधी सवयच लावली नाही हो तिला. बस झालं आता हे सगळं.